नमस्कार, मी श्रुती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आहे 12 ऑगस्ट आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत वन डे ट्रिपला पाचगणीला. कुठे कुठे जातो, काय काय खातो, चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात केली मी माझ्या नवऱ्याला औक्षण करून, कारण संध्याकाळी किती वेळ होईल आणि किती वाजता घरी येऊ, त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की घरातून निघायच्या आधीच औक्षण करूया आणि मग आपण पुढे जाऊयात. म्हणून आधी मी औक्षण करून घेतलं आणि मग आमची जर्नी स्टार्ट झाली. सगळ्यात आधी आम्ही जाऊन थांबलो श्रीराम वडापाव सेंटरला. तुम्ही पुणे ते कोल्हापूर ट्रॅव्हल करत असाल तर इथे नक्की थांबा ब्रेकफास्ट करण्यासाठी. इथे महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पोहे, वडापाव, साबुदाणा वडा, मिसळ. इथले पोहे आणि वडापाव जे आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे. मग आम्ही इथे चहाही पिला. आता लहान मुलांसोबत ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे त्यांचे स्नॅक्स घ्यावे लागतात. करायचंय सगळं फिनिश करायचंय. एक केलं नाही सगळं. वाईला जाणारा रस्ता इतका सुंदर आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी मोठी झाडं आहेत आणि पूर्ण झाडांनी व्यापलेला तो रस्ता आहे. आणि मग आम्ही जाऊन पोचलो दांडेघर इथल्या केदारेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर जे आहे ते आपल्याला पाचगणी महाबळेश्वर रस्त्याला जातानाच मध्ये लागतं. हे मंदिर स्वयंभू आहे आणि हे मंदिर ग्राउंड लेवलपेक्षा थोडं खाली आहे, म्हणजे अंडरग्राऊंड आहे. आपल्याला एक 10-12 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. हे मंदिर प्राचीन आहे. ह्याचं ओरिजिनल हिस्ट्री जी आहे ती आपल्याला माहीत नाही आहे. मंदिरामध्ये सुंदर असा नंदी मंडप आहे आणि पाण्याचं कुंड सुद्धा आहे. मग आम्ही जाऊन पोचलो आमच्या फेवरेट ठिकाणी म्हणजे मॅप्रो गार्डनला, जे आहे पाचगणीमध्ये. इथे आम्ही बरंच काही ऑर्डर केलं होतं. सँडविच, पिझ्झा आणि मॅप्रोला गेलंय म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम तर खावंच लागतं. पण तिथे थोडी थंडी होती, त्याच्यामुळे मी आणि माझ्या नवऱ्याने कॅपेचिनो आणि हॉट चॉकलेट पण ऑर्डर केलं होतं. इतकं सगळं खाऊन मग आम्ही निघालो परत घरी येण्यासाठी. घरी येता येता मध्ये आम्ही थांबलो होतो कैलास भेळला. इथे आम्ही फक्त भेळ ऑर्डर केली होती, पण ऑनेस्टली ओके टेस्ट होती. त्याच्यानंतर घरी येऊन मस्त असं केक कटिंग केलं आणि दिवसाचा शेवट केला. आमची वन डे ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आणि दिवसाचा शेवट सुद्धा झाला आहे. सो चला बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.